Hello and welcome to Sangam. Today I have brought you a very important information for all engineering and polytechnic students. हे बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी 10वी झाली की पॉलिटेक्निक करतात किंवा पॉलिटेक्निक झाल्यावरती तर ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग करतो आपण. पण इंजिनियर लोकांचा जो पर्सेंटेज आहे महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच सगळ्यात जास्त बेरोजगार कोण आहेत तर ते इंजिनियर आहेत. मी एखाद्या समुदायाला नाही बोलत आहे, पण मी डेटा वाईज तुम्हाला हे सांगत आहे. त्यानंतर आता बेरोजगारी आहे, इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बेरोजगारी आहे, पण त्यांच्यासाठी आता एक खूप छान अशी सुवर्ण संधी आहे. इंजिनियर्ससाठीच नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी पण. MPSCनी आपल्यासमोर सरळ प्राध्यापक मुख्याध्यापक बनायच्या आपल्यासाठी पोस्ट आणलेल्या आहेत. या 2025मधली ही रिक्रुटमेंट आहे आणि याच्याबद्दल आपण आता लगेच इथे बघणार आहोत. हे बघा किती पोस्ट आहेत, 132 पोस्ट आहेत. मुख्याध्यापक, प्राध्यापक, उपमुख्याध्यापक सगळं. ITI जे आपले वोकेशनल स्कूल्स असतात तिथे तुम्हाला बनायची ही संधी आहे. अतिशय सुवर्ण संधी आहे, याचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घेऊन घ्या. एकूण पदं हे सगळं अजा, विजा, भज ह्या सगळ्यांसाठी दिलेले हे सगळे मिळून 132 पोस्ट्स आहेत. आणि त्यानंतर ह्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तुम्ही आत्ताच लक्षात घ्या की अर्ज सादर करण्याचा कालावधी 25 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि 15 ऑक्टोबर, आता दांडिया वगैरे खेळण्यापासून थोडासा वेळ काढा आणि हा अर्ज लवकरात लवकर फिलअप करा. 15 ऑक्टोबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. बाकी त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जर फीस वगैरे भरायची असेल तर त्या बाकीच्या तारखा दिलेल्या आहेत, पण आपल्याला ही तारीख लक्षात ठेवायची आहे. ओके, 15 ऑक्टोबर. त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे. मिनिमम आहे हा, कमीत कमी तुम्हाला डिप्लोमा झालेला पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये किंवा मॅक्झिमम ऑब्व्हियसली BE BTech टेक्नॉलॉजीचे पण स्टुडंट्स हा फॉर्म भरू शकतात. म्हणून सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ही बातमी आहे. आता एक इथे चाळणी आहे आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे जे अनसिरियस विद्यार्थी आहे त्यांची इथे चाळणी होणार आहे. कशी? कारण की हा जो अनुभव आहे हा डिझायरेबल नाही आहे, हा कंपल्सरी आहे. काय आहे अनुभव? अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ अ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर. तुम्ही ह्या तिघांपैकी काहीतरी तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स पाहिजे. आता प्रोफेशनल टीचिंग अवघड आहे, पण तुम्ही कुठे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडरमध्ये जरी जॉब केलेला आहे ॲडमिनमध्ये तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि त्याचा तुम्हाला प्रूफ पण द्यायचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो एक्सपिरियन्स आहे हा तुमचा कमीत कमी 2 वर्षांचा पाहिजे. आणि असं नाही की गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्येच, प्रायव्हेटमध्ये, सेमी गव्हर्मेंट ह्या सगळ्या कॉर्पोरेशन किंवा अशा इन्स्टिट्यूट्समध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल कमीत कमी 2 वर्ष प्लस तुमचा डिप्लोमा पाहिजे किंवा BE BTechची डिग्री पाहिजे. ही ज्यांना शैक्षणिक अर्हता आणि अनुभव आहे त्यांनी लगेच हा फॉर्म फिलअप करा. आता आपण ही बॅच पण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की आत्ता जो आपला प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेडमास्टर, ट्रेनिंग ऑफिसरसाठी जे आपण बघत आहोत त्याची ही आपली बॅच आहे. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि ही सगळ्यात महत्त्वाची बॅच आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कोणत्या ह्या एक्झामसाठी बॅच असतील त्यामधली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी बॅच का बरं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण इथे रेकॉर्डेड लेक्चर्स देणार नाही आहोत, म्हणून ही खूप जास्त महत्त्वाची बॅच आहे. तुम्ही बघितलं असेल 2016मध्ये ही परीक्षा झाली होती, 24मध्ये पण झाली होती आणि याचा सिलेबस आपण काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. खूप वेगळा असा सिलेबस आहे, म्हणून बरेच इन्स्टिट्यूट तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देता. तुम्ही जर ह्या आपल्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर आपण कसे रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्यासोबत, विद्यार्थ्यांसोबत स्कॅम करत आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. अभ्यासक्रम बदललेला आहे, 16चा अभ्यासक्रम वेगळा आहे, 24मध्ये आयोगाने वेगळा अभ्यासक्रम दिला होता. म्हणून प्लीज सांगते मी तुम्हाला, रेकॉर्डेड बॅचचे बळी पडू नका. ही बॅच जी आपली असणार आहे ती लाईव्ह असणार आहे. जसं हे लेक्चर मी आज रेकॉर्ड करत आहे, आज तुम्हाला दिसत आहे, सेम त्याच प्रकारे तुम्ही लाईव्ह मला जॉईन करू शकता.
जर तुम्ही लाईव्ह लेक्चर काही कारणास्तव मिस झालं तुमच्याकडून, तुम्ही जॉबला आहात किंवा काहीही काम निघालं मध्ये, तर सेम लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळेल, जे की आज लाईव्ह झालेलं होतं. जुने कोणतेच लेक्चर संगममध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळत नाही आणि ते कुठे मिळायलाही नाही पाहिजे. तुम्ही तसे लेक्चर कोणी 1 रुपयात जरी देत असेल तरी घेऊ नका. पुढचं फीचर आहे की आपले जे फॅकल्टीज आहेत ते टॉप फॅकल्टीज आहेत, दिल्लीला शिकवतात. राजस्थानमध्ये पण ITIची हीच परीक्षा झाली होती प्रिन्सिपलसाठी आणि हेडमास्टर्ससाठी. तर असे सगळे टॉप फॅकल्टीज इन महाराष्ट्र आर गोइंग टू टीच यू. मग सगळ्यात महत्त्वाचं पुढचं वैशिष्ट्य आहे की आपली वीकली टेस्ट सिरीज होणार आहे. पण ह्या वीकलीकडे जायच्या आधी मला तुम्हाला सांगू द्या की आपली डेली MCQ प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आज जो टॉपिक वर्गात शिकले आहात त्यावरती तुम्हाला 20, 25, 30 जेवढा मोठा टॉपिक असेल तितके जास्त MCQs तुम्हाला मिळतील. एक एक टॉपिक आपला कवर झाला त्यावरती आपण सराव प्रश्न जर सोडवले तरच आपल्याला कळतं की माझा हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. नुसतं लेक्चर्स करून कधीच आपण पास होत नाही. कारण एक्झाममध्ये जाऊन मी नेहमी सांगत असते, तुम्ही किती छान अभ्यास करत आहात ते नाही दाखवायचं आहे तुम्हाला, तुम्ही किती नीट किती बरोबर MCQs सोडवू शकता ते दाखवायचं आहे. आणि म्हणून आपल्या ह्या बॅचमध्ये डेली MCQ प्रॅक्टिस होणार आहे आणि त्यानंतर वीकमध्ये आपण जो जो अभ्यास केला होता ती तुम्हाला वीकली टेस्ट सिरीज पण इथे होणार आहे. आता हे सगळं आम्ही तुम्हाला देऊ, पण तरी पण एका ठिकाणी विद्यार्थी कमी पडतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला गरज असते गायडन्सची, म्हणजे प्रॉपर मेंटॉरशिपची. ह्या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे ही पर्सनलाइज्ड मेंटॉरशिप. प्रत्येका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम वेगवेगळा असतो. लक्षात घ्या, कुणाला लेक्चरच कळालेलं नसतं, कुणाकुणाला लेक्चर कळालं असतं पण MCQ सोडवत असताना त्यांना त्रास होतो, कुणाकुणाला सगळं बरोबर येत असतं पण एक्झाममध्ये जाऊन काहीतरी चुकी होत असते. प्रत्येका विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये कुठे कमतरता आहे ही बघून त्याच्यावरती ॲनालिसिस करून तुम्हाला आम्ही सोल्युशन देणार आहोत ह्या बॅचमध्ये. त्यालाच आपण पर्सनलाइज्ड मेंटरशिप असं म्हणतो. जर तुम्ही फॉर्म भरत आहात तर ह्या बॅचपासून वंचित राहू नका. फीस आपली 14,000 आहे, पण आपण फर्स्ट 50 स्टुडंट्सला ऑफ देत आहोत आणि ही जी बोर्डवर फीस आहे ती तुम्ही फर्स्ट 50 स्टुडंट्ससाठीच आहे, त्यानंतर नाही आहे. तर तुम्ही या बॅचचा प्लीज लाभ करून घ्या. पुढे आपण बघत होतो की ह्या परीक्षेचा सिलॅबस एकूण काय आहे. सिलॅबसकडे वळायच्या आधी ऐका, 2 टप्पे आहे. फर्स्ट तुम्हाला रिटन टेस्ट लिहायची आहे. रिटन म्हणजे म्हणजे काही सब्जेक्टिव्ह नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजे 2 स्टेप्स आहेत. पहिला आहे रायटिंगचा, दुसरा आहे इंटरव्ह्यूचा. ही जी परीक्षा आहे ही MCQ बेस्ड, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची होणार आहे. आता भाषा काय आहे, पूर्ण परीक्षा इंग्लिश माध्यमातून होणार आहे, इंग्लिश माध्यमातूनच होणार आहे, मराठी माध्यमातून नाही. त्यामुळे मी सांगत आहे ह्या एक्झामसाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि बॅच खूप महत्त्वाची आहे. फर्स्ट थिंग का, कारण की माध्यम इंग्लिश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सब्जेक्ट्स आता आपण जेव्हा बघणार आहोत, सिलॅबस बघणार आहोत, तेव्हा सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, करंट अफेअर्स हे काहीच नाही आहे. प्लस तुमच्या इंजिनिअरिंग रिलेटेड पण नाही आहे. म्हणून तुम्हाला सिलॅबस प्लस हे माध्यम ह्या दोघांसाठी एक मेंटॉर किंवा एक शिक्षक खूप जास्त गरजेचा आहे. प्रश्नसंख्या 100 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, म्हणून गुण 200 मार्क आहे. हे 100 प्रश्न आपल्याला एका तासात सोडवायचे आहेत आणि प्रश्नांचं जे रूप आहे ते वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरास 25%, म्हणजे जर तुमचे जर 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 बरोबर क्वेश्चन मायनस होतो, एकास 4 असं आपलं इथे नेगेटिव्ह मार्किंग आहे. पुढे अभ्यासक्रम खूप जास्त वेगळा आहे, थोडा अवघड आहे. काय आहे तो इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, पण आपण सिलॅबस डिकोडचा एक व्हिडिओ घेऊन येऊ, तिथे तुम्ही बघा.
पहिला आहे जनरल एज्युकेशन. इथे तुम्हाला इव्होल्युशन, पूर्ण एज्युकेशनचं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, सोशल चेंजेस, प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायच्या आहेत. दुसरा सिलेबस आहे आपला वोकेशनल एज्युकेशन. ऑब्व्हियसली तुम्ही ITI स्कूल्समध्ये ॲज प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, प्राध्यापक होणार आहात, तर तुम्हाला वोकेशनल एज्युकेशनचा पुरेपूर अभ्यास पाहिजे असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्या कोणत्या ह्या गव्हर्नमेंटला हेल्प करणाऱ्या किंवा एज्युकेशन रिलेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत, जसं की आपली NCERT, SSC, हे सगळे इन्स्टिट्यूट आहे, यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे कन्सेप्ट्स रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. ऑब्व्हियसली वोकेशनल अँड स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्ही काम करणार आहात, तर तुम्हाला हा पॉईंट नीट माहिती पाहिजे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट. 6वा पॉईंट आहे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. थोडा हा आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये टाकता येतो, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॉवर्टी, सिनियर सिटिझन्स, सगळे जे आपले जे वल्नरेबल ग्रुप्स असतात सोसायटीमधले, त्यांचा तुम्हाला इथे त्यांच्या वेलफेअर पॉलिसीज आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय काय स्कीम्स घेऊन येत आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. पुन्हा हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री 1.0 टू आत्ता आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 05पर्यंत आहोत, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. मग आहे सेक्टोरल डेव्हलपमेंट, जे आपले इकॉनॉमिक्समध्ये वेगवेगळे सेक्टर्स असतात, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रायमरी टू टर्शरी टू क्वार्टरनरी वगैरे सगळे सेक्टर्स. मग ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर मॅनेजरियल फंक्शन्स. ऑब्व्हियसली तुम्हाला जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल करत आहेत, तर तुम्हाला मॅनेजरियल फंक्शन्स यायला पाहिजे. त्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन. मग आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HRM आहे. ह्या दोघांचा अभ्यास वेगवेगळा आहे. जर तुम्ही स्वतःहून अभ्यास करायला लागले तर तुम्ही दोघांपैकी एकच पॉईंट कव्हर करणार आहात, पण यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, लक्षात घ्या. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग, हा एक टॉपिक याच्यामध्ये थोडा अवघड आहे डिसिजन मेकिंगचा. मग आहे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, आणि फायनली डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. पुन्हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक प्लस थोडा क्लमझी, कळायला अवघड असा टॉपिक आहे. आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, हा पूर्ण सिलेबस आहे तुमचा, जो की आपण ह्या बॅचमध्ये पूर्णपणे कवर करणार आहोत. तुम्ही फक्त जे लेक्चर्स मिळत आहेत त्यावरती तुम्ही 100% लक्ष द्या. जे आम्ही गायडन्स देत आहोत, जे आम्ही क्वेश्चन्स देत आहोत, त्याच्यावरती लक्ष द्या आणि तुमची ही पोस्ट 100% निघणार आहे. यासोबतच जे मागील वर्षी आलेले पेपर्स आहेत त्यांचा पण ॲनालिसिस आपण ह्या बॅचमध्ये देणार आहोत. म्हणजे यांनी फायदा काय होतो की बाबा MPSCमध्ये हे क्वेश्चन्स ह्या परीक्षेसाठी विचारत होते या टॉपिक्समधनं, तर याच्यावरती आधारित यावर्षी मला कोणते क्वेश्चन्स बघायला मिळतील, म्हणजे आपण काय रेडी राहतो. जर तुम्हाला कधी युद्ध करायला बॅटलफील्डवर जायचं असेल आणि तुम्हाला माहितीच नाही की ते बॅटलफील्ड कोणती आहे, ठीक आहे, तिथे जे समोरून शत्रू येणार आहे ते कोणते वेपन्स वापरणार आहेत हे तुम्हाला माहितीच नसेल आणि तुम्ही साधे काहीतरीच घेऊन गेले, तर तुम्ही त्या बॅटलमध्ये जिंकणार नाही आहात. तुम्हाला पूर्ण गोष्टीचा ॲनालिसिस पाहिजे. तसाच आपण जेव्हा परीक्षा द्यायला जातो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे, परीक्षाभिमुख अभ्यास झालेला पाहिजे, मागील वर्षी आलेले क्वेश्चन्स बघितलेले पाहिजे, प्रत्येक टॉपिक कवर केलेला पाहिजे. ते सगळं आपण 100% ह्या बॅचमध्ये कवर करू. जर तुम्हाला ह्या परीक्षेबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कधीही कॉल करा. बॅच नाही घेतली तरीही कॉल करा. काहीही डाऊट्स असतील तर आम्हाला विचारा, ठीक आहे. तर मग भेटूया आपण पुन्हा. थँक्यू सो मच.